तर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर गीते बंधूंनी आव्हान उभं केलं होतं। मात्र गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर गणेश गीते हे माघार घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते हे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। गोकुळ गीते हे मात्र नॉट रिचेबल असून गोकुळ गीते हे उमेदवारी कायम ठेवणार असल्याची माहिती मिळते। गोकुळ गीते यांच्या घराबाहेरून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। नाशिकमध्ये महायुतीकडनं शिवसेनेला जागा सुटल्यानंतर नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला होता। गोकुळ गीते हे देखील त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केल्यानंतर गोकुळ गीते यांच्या देखील त्या ठिकाणी समजुतीसाठी महायुतीचे स्थानिक नेते आणि सोबत मंत्री उदय सामंत हे देखील काल त्या ठिकाणी दिवसभर नाशिकमध्ये तळ ठोकून होते। आपण जर बघितलं तर मी सध्या गोकुळ गीते यांच्या घरी आहेत। गणेश गीते यांनी गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चेनंतर उमेदवारी करणार नाही, माघार घेणार असा जो निर्णय घेतल्यानंतर गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत। त्यांच्या घरी देखील ते या ठिकाणी नाही आणि एकूण जर बघितलं तर त्यांचा फोन देखील सकाळपासून बंद लागतोय। त्यामुळे गोकुळ गीते नेमका काय निर्णय घेणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आता स्वतः गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते हे देखील गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे गणेश गीतेंच्या मध्यस्थीला त्यांच्या समजुतीला त्या ठिकाणी शिष्टाईला फळ येणार का हे देखील बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मंगेश सुनेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।